भाजपवर टीका करण्याच्या भरात राहुल गांधींनी कुख्यात दहशतवादी आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला। त्यामुळे राहुल गांधी अडचणीत आले। एअर स्ट्राईकचं राजकारण करू नका असं शरद पवार यांनी म्हटलंय। ते कळंबोलीमध्ये बोलत होते। यावेळी राफेलची फाईल गायब होण्यासंबंधी सुद्धा शरद पवारांनी काही प्रश्न उपस्थित केले। मी आणि शिवेंद्रराजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं वक्तव्य उदयनराजेंनी कळंबोलीमध्ये केलंय। यावेळी माथाडी कामगारांचा कायदा जपायला हवा असंही ते म्हणाले। सुजय विखेंच्या पक्ष प्रवेशावर नाट्यमय घडामोडी घडत असून ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांवर शिक्कामोर्तब करण्यात आले। राहुल गांधींनी सुद्धा त्यांना ऑफर दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लोकसभा निवडणूक लढणार नाहीयेत। माझ्यासाठी राज्यसभा शिल्लक असून एकाच कुटुंबातील तिघे नकोत असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं। त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारीची शक्यता व्यक्त केली जाते। पवारांच्या माघारीवर मुख्यमंत्र्यांनी मात्र फिरकी घेतली आहे। पवारांची माघार हा युतीचा विजय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। राजकीय वारं ओळखून पवारांनी माघार घेतल्याचंही फडणवीस म्हणाले। पंतप्रधान होणार नाही याची खात्री झाल्यामुळे शरद पवार यांनी निवडणुकीमधून माघार घेतल्याचा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय। आज कोल्हापूरमध्ये ते बोलत होते। शरद पवार यांनी राष्ट्रवादीसाठी माढाची निवडणूक लढवावी। त्यांनी या वयात माघार घेणं हे चांगलं नाही असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे। मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत घरवापसी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात शरद सोनवणे यांना पक्षामध्ये प्रवेश दिलाय। यावेळी युती झाली नसती तरी शिरूर आणि जुन्नरची जागा जिंकलो असतो असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। शरद सोनवणे यांच्या प्रवेशानं शिवसेनेचं बळ वाढणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं। शरद सोनवणे मनसेमध्ये कधी मनाने नव्हतेच, त्यामुळे ते आले काय गेले काय आम्हाला फरक पडत नाही असं मनसेच्या संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। फडणवीस नागपूरचा बोलका बाहुला असून राज ठाकरे यांच्याबद्दल बोलायची त्यांची लायकी नाही असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। मोदींच्या लिहिलेल्या स्क्रिप्ट बोलतात असा आरोपही त्यांनी केला। सेना भाजप एकत्र आले पण मला विसरले अशी खोचक टीका आठवलेंनी केली आहे। राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत असंही आठवलेंनी यावेळी म्हटलं आहे। कॅबिनेट मंत्री महादेव जानकर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। मुंबईतील महत्त्वाची बैठक सोडून जानकर गायब झाल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। मला फक्त समुद्राची लाट माहिती आहे, मोदी लाट वगैरे मला माहिती नाही असा टोला खासदार उदयनराजे यांनी मोदींना लगावलाय। तसंच शिवेंद्रराजे यांच्याशी वाद नव्हता असंही त्यांनी म्हटलं। आघाडी होण्याची शक्यता नाहीशी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात एकच जल्लोष केला। ज्या जागेवर आमची तयारी आहे ती जागा आम्हाला द्यावी, मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा, तसंच आम्ही भाजपसोबत असून आमचा सन्मान करायला हवा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे। आम्ही एक जागा मागत आहोत, भिवंडी दक्षिण मुंबई यापैकी एक जागा आम्हाला हवी आहे। यापैकी एक जागा दिली तर आघाडीसोबत जाणार, अन्यथा एकटं लढणार असं अबू आझमींनी म्हटलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या पुण्यामध्ये जागा वाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होते। उद्यापर्यंत कुठलाही निर्णय न झाल्यास आमचे उमेदवार जाहीर करणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी आघाडीला दिलाय। जोपर्यंत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कारवाई सुरूच राहणार असं भारतीय सैन्यानं म्हटलंय। श्रीनगरमध्ये आयोजित भारतीय सैन्य आणि पोलिसांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे।